नमस्ते फौजी वाईब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आज मी बनवणार आहे झणझणीत आणि चमचमीत असा सोयाबीनचा रस्सा भाजी, हॉटेलसारखीच। यासाठी मी काही टिप्स पण सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मीठ 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, कट करून घेतलेत। कट करत्या वेळी जसे लांबडे कट करून घेतले आहे, पातळ काटून घेतलेत। आणि एक टोमॅटो घेतलेला आहे, ते पण कट करून घेतलं। कोथिंबीर घेतलेली आहे, 15 ते 20 लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 8 ते 10 अद्रकचे तुकडे घेतलेले आहे छोटे छोटे करून। 1 चम्मच साय घेतलेली आहे, साय घेत्या वेळेस फ्रेशच साय घ्यायची। 2 चम्मच धनी पावडर घेतलेली आहे, 2 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे कमी तिखट असल्यामुळे, 1 चम्मच हा चिकन मसाला घेतलेला आहे आणि 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे। आणि इथं सोयाबीन घेतलेली आहे। सोयाबीन ही गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे 5 ते 6 मिनिटं। उकळताना आपल्याला पाणी हे प्रमाणातच टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। जास्त पाणी टाकल्यामुळे आपलं हे पाणी फेकून दिलं जातं। मी कमी प्रमाणातच पाणी टाकून हे उकळून घेतलेत। कांदे आणि टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तव्यावरती कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा लवकर भाजण्यासाठी आणि कांद्याला चांगला कलर टिकून राहण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची, जास्त टाकायची नाही साखर। आणि कांदा आपल्याला हा सोनेरी कलर येईपर्यंतच भाजून घ्यायचा, जास्त काळा करायचा नाही। अशाच पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा। कांदा भाजून झालेला आहे, काढून घेऊया। आणि त्याच्यामध्येच आपल्याला टोमॅटो पण भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो तव्यावरती टाकून घेतले। टोमॅटोमध्ये पण आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि ब्राऊन कलर येईपर्यंतच टोमॅटो पण भाजून घ्यायचं। अशाच पद्धतीने तुम्ही पण अशाच पद्धतीने सोयाबीनची रस्सा भाजी बनवतात का, मला कमेंट करून सांगा। नसन बनवित तर अशाच पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। मला थोडी घट्टच भाजी आवडते, त्यामुळे मी कांदे थोडे जास्तच वापरते। आणि कांदा तसाही शरीराला चांगला असतो खाणं। टोमॅटो पण भाजून झालेत, टोमॅटो पण काढून घेऊया। याच्यावरती टाकायचे लसण आणि अद्रकचे तुकडे। थोडेसे भाजून घ्यायचे, जास्त भाजून घ्यायचे नाही। भाजून झालेत, काढून घेऊया। आणि आपल्याला सर्वात पहिले अद्रक आणि लसणची पेस्टच काढायची आणि काढत्या वेळेस आपल्याला ही दरदरीत काढून घ्यायची, जास्त बारीक करायची नाही। अद्रक आणि लसणची पेस्ट काढून घेतलेली आहे। आता सर्व ही पेस्ट काढून घ्यायची आपल्याला। यामध्ये साय टाकायची, पाणी टाकायचं नाही। तसंच मसाला आपल्याला हा ग्राइंड करून घ्यायचा। ग्राइंड करून झालेला आहे। कढई ठेवली तापायला। कढईमध्ये 3 चम्मच तेल टाकून घेते। तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, मला जास्त तरी ठेवायची नाही या भाजीमध्ये। तेल गरम झाल्यानंतर अद्रक आणि लसणची पेस्ट टाकून घ्यायची। 2 मिनिटं फ्राय होऊ द्यायची। अशाच पद्धतीने जास्त जळणार नाही याची पण काळजी घ्यायची। त्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहे ते पण फ्राय करून घ्यायचे। दोन मिनिटं असं फ्राय होऊ द्यायचं।
यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकल्यामुळं काय होतं, आपला मसाला जळत पण नाही आणि चांगली टेस्ट पण लागते आणि त्यातल्या त्यात आपल्या भाजीला चांगली तरी पण येते, कलर छान येतो. कमी तेलात चांगली तरी येते. आता याच्यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायची आणि 2 मिनटं चांगलं याला फ्राय करून घ्यायचं. असंच जे आपण वाटण काढलं होतं ते टाकून घ्यायचं. आता ते पण टाकून आपल्याला टाकून दिल्यानंतर 2 मिनटं असंच फ्राय करून घ्यायचं. चांगलं फ्राय झालेलं आहे. यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी टाकते वेळेस थंड पाणी टाकायचं नाही, गरमच पाणी टाकायचं. गरम पाण्यामुळे आपली भाजीची टेस्ट जात नाही. मी कुठलीही भाजी असो गरमच पाणी टाकते, भाजीला टेस्ट छान येते. याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची. यामध्ये मी थोडंसंच पाणी टाकणार आहे, घट्ट ग्रेव्ही पाहिजे मला म्हणून. तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता. मी फक्त 1 छोटी वाटी भरून गरम पाणी टाकलेलं आहे या भाजीमध्ये. तुम्ही ही भाजी तंदूर रोट्यासोबत खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरी चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत. झाकण ठेवून 2 मिनटं होऊ द्यायची. तुम्ही बघू शकता आपली भाजी बनवून रेडी झालेली आहे. तर वरतून टाकायची कोथिंबीर. तुम्ही बघू शकता भाजीला कलर पण छान. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.